काही शोधतेस का? शेफाली यार, माझं डोकं नको फिरू. ऑलरेडी माझं डोकं फिरलेलं आहे. एकतर बहिणीमुळे आज ऑफिसला यायला उशीर झाला, त्यातून अजून ह्यांनी डबा नाही शोधलाय माझा. तू तू पॅनिक नको होऊस, देईल यश तुझा डबा. सापडला तर देईल ना डबा, अजून शोधलाच नसेल. सर तर बिझी आहे ना मीटिंग मध्ये. हो बघ ना, आत्ताही तिथेच आहे. सर एकटं सोडत नाही का माझ्या 500 करोड ना. मी तर ना, तू तू शांत हो आधी. हा, तू एक काम कर ना, तू ना 1 to 10 मोज. असं 1 3 सॉरी 1 2. आता जर माझा डबा नाही मिळाला ना, तर मी त्याच्यासाठी डबा जाणार नाही. पोटात कावळे ओरडले ना की त्याला कळेल कसा डबा शोधायचा ते. असं नको करूस ग, किती स्वीट आहे तो बिचारा. त्याने मुद्दामून तर नाही हरवला ना तुझा डबा, आणि नाही आहे सवय त्याला आता डबा कॅरी करण्याची. राहून गेला असेल बिचाऱ्याकडून. बिचारा काही बिचारा नाही हा, तो पक्का वस्ताद आहे. आणि तुला का ग त्याचा एवढा पुळका येतोय? एरवी तर समीर सर करत असते. असं काय करतेस नेहा? आता यश सुद्धा माझा कलिगच आहे ना. आणि काय ग, तो नसताना तू त्याला उपाशी ठेवण्याचे प्लॅन आखतेस. व्हेरी बॅड नेहा, व्हेरी बॅड. अच्छा, मी व्हेरी बॅड, मग व्हेरी गुड कोण? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड शेफाली. शेफाली व्हेरी गुड. ठीक आहे, मग तूच डबा मिळवून दे यशकडून मला. हे मला नको खेचूयात, तू शोध तुझा डबा. आणि यश आला ना की मी त्याला सांगणार आहे, तो नसताना तू त्याला उपाशी ठेवण्याचा प्लॅन करतेस. यश, शेफालीच करेक्ट आहे तुझ्यासाठी. ती तुला सगळ्या जबाबदारीची जाणीव करून दे. पटेल भाई, या तुम्ही घाबरू नका. मला सांग, ए काय काम नाही तुला? चल सांग. या 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 या, घाबरू नका. मला सांगा काय झालं? काय झालं ते इम्पॉर्टंट नाही. हं? पुढे काही मोठा होऊ शकला ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आज मी कसा बसा वाचलो, नाही तर माझी वाट लागली असती. पण गारतोंडे साहेब, तुम्ही बी परत मला यात खेचू नका, आणि तुम्ही बी जरा सांभाळून राहा. काय सर तसे चांगले आहेत, त्यांच्या संगतीला तो दुसरा माणूस आहे ना, लय डेंजरस आहे. मी निघतो आता. आपल्या दोघांना कोणी इथं पाहिलं एकत्र तर वाट लागेल. अहो पण, अहो पटेल भाई, अहो काय झालं ते तर सांगा. बोला घारतोंडे. मॅडम, तो पटेल भाई आहे ना, आपला वेंडर. त्याचं काय? मॅडम, सरांनी त्याला आज ऑफिस मध्ये बोलवलं होतं. हो गॉड, पण तो मूर्ख काही बोलला नाहीये ना? नाही ना, नेमकं त्यांच्यात काय बोलणं झालं तेच कळलेलं नाहीये. थोबाड फोडे ना, जा तिथे. मॅडम, एकदा फोडून झालंय, परत नका ना फोडू. माझी काहीच चूक नाहीये. तुम्हाला नाही बोलत हो मी घारतोंडे. तुम्ही नीट सांगा काय झालंय तिथे. नीट सांगायचं झालं तर मला एवढंच कळलं की तो वेंडर फार घाबरला आणि सांगत होता की त्या सरांचा मित्र खूप खतरनाक आहे म्हणे. त्याने पिसं काढली त्याची. काय चाललंय तुझं? झालं समाधान? अजिबात नवीन मिळणार नाहीये. हो पण माझी काही चूक. तुम्ही सांगितलं तसंच तर सगळं मी. घारतोंडे, तुम्हाला नाही बोलत आहे हो मी. आणि तसे तुमच्याने काही होणार नाही. हे प्रकरण अंगाशी यायच्या आधी मलाच काहीतरी बंदोबस्त करावा लागणार आहे. ठीक आहे, फोन ठेवा तुम्ही. मॅडम, एक मिनिट. आता काय? मॅडम, त्या नेहा कामतसाठी सरांनी ऍडव्हान्स सॅलरी काढायला सांगितले. कोण नेहा कामत? कोण आहे? ओ, ती बोनस वाली ना? हो, बरोबर. मोठ्या सरांनी अप्रुव्हल दिले म्हणे. एवढा का पुळका आहे सगळ्यांना तिचा? ठीक आहे, तुम्ही काम करा, तिची ऍडव्हान्स सॅलरी थोडा वेळ लांबवा. तोवर बघते मी काय करायचं ते. ठीक आहे मॅडम. ठेवा फोन.
इंजिनियर, हम्म. आज घरात कुठलीच भाजी नाहीये. पिठलं भाकरी चालेल? अगं आजवर तू जे काय करत आलीस ते मी आनंदाने खात आलो की नाही. कधी काय म्हटलंय? परीला विचारूया. परी, तुला पिठलं चालेल का ग? हो मला आवडतं. अरे वा. मला या पोरीची इतकी कमाल वाटते ना. एवढी लहान आहे पण कसली म्हणून तक्रार नाही. जे द्याल ते खाते. हिच्यातला थोडा जरी समजूतदारपणा नेहाच्या वहिनीत असताना तर किती बरं झालं असतं ना. आज इतकं विचित्र वाटतंय ना मला. काय त्या बाईचं वागणं बोलणं. शी, सरळ नेहाच्या घरासाठी गिऱ्हाईक आणते म्हणजे काय. हे असले सख्खे नातेवाईक असतील ना तर शत्रूची गरजच काय म्हणते मी. हे बघ, तिने नेहाच्या घराला गिऱ्हाईक आणू दे तर आणखी काय करू दे. आमच्या परीचं घर हे परीचंच राहणार. ओके ना परी? मग शिवाय ते परांजपे वकील मदत करतायत. बिचारी माझी पोर एवढ्याशा सॅलरीत कसं भागवते कुणाच ठाऊक. काका सॅलरी म्हणजे काय? सॅलरी म्हणजे बाळा पगार. पगार म्हणजे काय? पगार म्हणजे बघा, आता तुझी आई ऑफिसला जाते की नाही, त्या ऑफिसात ती काम करते. मग ते काम करण्याबद्दल ऑफिस कडून दर महिन्याला तिला पैसे मिळतात. त्याला पगार म्हणतात. त्याच पगारातून ती तुझ्या शाळेची फी भरते, तुझी खेळणी आणते, तुला खाऊ देते, सगळा घरचा खर्च भागवते. हो की नाही? काका तुम्हाला सुद्धा मिळतो पगार? हो. नाही म्हणजे आता नाही मिळत ग. मी पूर्वी काम करत होतो ना, तेव्हा मोठा इंजिनियर होतो ना, त्यावेळी मला ऑफिस कडून पगार मिळायचा आणि ते पैसे मी साठवले म्हणून आता आमचा घर खर्च चालू शकतो. काका मी सुद्धा काम केलं तर मला सुद्धा आईसारखा पगार मिळेल? हो बाळा, नक्की मिळेल. का नाही? तू मोठी झालीस ना की मग कामाला लागशील आणि मग तुलाही पगार मिळेल. पण मी आता काम केलं तर मला आता मिळेल पगार? आईला पैशांची गरज आहे ना, नाहीतर आमचं घर जाईल. मला सुद्धा काम करून पगार मिळवायचा आहे. मला जमेल ना? हो बाळा, जमेल. तू मोठी झालीस ना की नक्की जमेल. पण आता तुझ्या आईच्या मदतीला आम्ही आहोत की नाही. मग आता तू कसलीच काळजी करायची नाही. आशा, बस. नाही मॅडम, तुम्हाला घारतोडे सरांनी बोलवलंय. मला आले. मी कमिंग सर. सर तुम्ही बोलवलं? हो, तुम्हाला ऍडव्हान्स सॅलरी हवी असं सांगितलं सरांनी. हो सर, थोडी गरज आहे सर. प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? सर म्हणजे नोटीस आली आहे सर बँकेची. नोटीस? सर कर्ज नाही फेडलं तर माझ्या घरावर जप्ती येऊ शकते. अरे बापरे, जप्ती? मग कठीण होईल सगळं. अवघडच होईल की. मग आता पुढे? पुढे काय सर, लोन फेडलं तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल सर. अच्छा, मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यासाठी सर पैशांची गरज आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नेहा कामत कोण आहे? आता प्रॉब्लेम वाढणार. नाही सर, म्हणजे मला ऍडव्हान्स सॅलरी मिळाली तर सर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल सर माझा. नाही,
ते 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 बघू नंतर. तुम्ही या आता. सर मला ऍडव्हान्स सॅलरी मिळेल ना सर? हो तुम्ही या आता. ओके सर. सर नेहा, अरे सर आत्ताच इथे होती, कुठे गेली? मी पाहते सर. नेहा कामत. नेहा, सर विचारतायत तुझ्याबद्दल. We'll take this deal. आजोबा, आजोबा इथे काय करतात? अरे हो की खरं, जग्गू इथे काय करतोय? तेच आता विचारलं ना मी की आजोबा इथे काय करतायत. मला नाही माहित. अरे नाही माहिती यार, तू दोस्तावर थोडा विश्वास ठेव ना. हे असं आहे, दोस्त नारा. बस बस नौटंकी. थेट नेहाशी बोलतायत म्हणजे काहीतरी ठरवून आलेत समीर. ए यार, तू माझ्याकडे असं काय बघतोय यार? मला खरंच माहिती नाही ते का आले तिथे आणि नेहाशी का बोलतायत. तू नेहा कामत का? हो सर. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे सर? नाही नाही, प्रॉब्लेम नाही. हा तुझा डबा. नेहाचा डबा? अरे परत माझ्याकडे. अरे ए यश. सर पण माझा डबा तुमच्याकडे कसा? या यशमुळे. काय रे यश, गाडी विसरला होता ना? बरं झालं नाव तुझं त्याच्यावर कळलं तरी की डबा कोणाचा आहे. नाही तर कळलंच नसतं ना डबा कोणाचा आहे ते. सर हा यश असाच वेंद्रा. कुठल्या गोष्टी कुठे ठेवायच्या ना हे त्याला कळत नाही. साधा डेस्क लावता येत नाही सर. हा डबा पण असाच विसरला असेल. हा बरोबर आहे, आज विसरला होता. नेहा, तुझा डबा मिळाला ना तुला? जाऊ दे ना आता. एक मिनिट, हा डबा तुझ्यामुळे नाही मिळालाय, हा डबा सरांमुळे मिळाला. सर थँक्यू सो मच. आणि सर सॉरी तुम्हाला त्रास झाला असेल. हो खरंच, सरांमुळे मिळाला डबा. थँक्यू सर. इट्स ओके. पुढच्या वेळा असं करू नकोस, कळलं ना? सर मी अशी वेळच येऊ देणार नाही सर. पण सर या डब्यासाठी तुम्ही इतक्या लांबून आला? नाही नाही, मला दुसरी काम आहेत, पण डब्याची किंमत कळते मला. म्हणजे बाकीच्यांसाठी नुसता डबा असेल, पण काय लोकांच्या आठवणी जोडलेल्या असतात ना डब्याशी. काय बरोबर ना? हेच सर, हेच मी ह्याला सांगत होते. मग जे तुमच्या लक्षात आलं ते ह्याला नाही कळलं. अगदी बरोबर आहे. कळलं असतं तर विसरलं असतं का? काय रे सर, तू मला केबिन मध्ये येऊन भेट, माझं काम आहे तुझ्याकडे. शुअर सर. थँक्यू गणपती बाप्पा, हा डबा मिळाला. सर किती चांगलेत ना यश? हो ना, खूप चांगले आहेत सर. जग्गू आय लव्ह यू. मला ना तो डायलॉग आवडला. डब्यांबरोबर आठवणी जोडलेल्या असतात. यशची कंप्लीट विकेट उडाली. कम्प्लीट गेला तो. ब्लँक. मी काय म्हणतो, तुझे ते काय म्हणतात ना, राजे कशी काय मीटिंग, डील फायनल झालं? हो हो हो, ते आपल्याला डब्यांची ऑर्डर द्यायला तयार आहेत. डबे? नाही नाही, ते आपल्यासोबत बिझनेस करायला तयार आहेत आजोबा. हा तेच मी म्हटलं, डबे कुठं मध्ये आले. गुड गुड गुड, चालेल. वाह, मला काय कळत नाही असं समजू नका तुम्ही दोघं प्लीज. माझं काही म्हणणं नाहीये, पण ते नेहा कामात आहे ना, तिला असं वाटतं की तुला काही कळत नाही. तुम्हीच म्हणता ना आजोबा, उगाच कोणाला तरी त्रास देऊ नये म्हणून. अरे मी कोणाला त्रास दिलाय? मी फक्त तिला डबा परत केला एवढंच. अरे थोडीशी गंमत जमत करावी आहे माणसाने आयुष्यामध्ये. बरं असतं तब्येतीला. अख्ख्या दुनिया जो स्वतःच्या खांद्यावर घेऊन फिरल्यासारखे लोक चेहरे घेऊन फिरतात, त्यापेक्षा हसत खेळत राहावं. ठीक आहे. यश यश, एक मिनिट. मला सांग, ऍडव्हान्स सॅलरी कोणाला पाहिजे? ऍक्च्युली
आजोबा समज रे. म्हणजे डबेवालेलाच हवी आहे. यस, व्यवसायामध्ये कुठलाही निर्णय हा भावनेच्या भरात घ्यायचा नसतो. नीट विचार केलास ना सगळा? मला कळतं तुम्ही काय बोलताय ते आजोबा, पण भावनेच्या भरात निर्णय घेत नाहीये मी. सगळा व्यवस्थित विचार केलाय आणि आय फील शी रिअली डिझर्व्स इट. आणि तुम्हीच म्हणता ना की नाही, बरोबर. मी म्हणालो होतो की जे आपले एम्प्लॉईज जे आपल्यासाठी काम करतात त्यांना गरजेच्या वेळेला मदत हे करणं कर्तव्यच आहे आपलं. आणि माणूस जर प्रामाणिक असेल तर त्याला जरूर मदत करायला हवी. अरे जिच्या हाताला इतकी छान सवय, ती वाईट असू शकत नाही मुलगी. तू बिंदास मदत कर तिला. ह्या बाबतीत तू काय ठरवलंयस हे जाणून घ्यायचं होतं मला. बाकी काय नाही. पण सांभाळू ना, या अशी माणसं आयुष्यभरासाठी सोबत जोडली जातात, लक्षात ठेव. आयुष्यभरासाठी? हा. अरे बापरे, मग टेन्शन आहे. कसलं टेन्शन? टेन्शन कसलं आलंय? नाही काय आजोबा, आयुष्यात डब्याच्या निमित्ताने अशी माणसं आली तर एवढं सगळं घडलं. आता अशी माणसंच जर आयुष्यात आली तर मग काय काय घडेल? हा, बिचार यशचं. हा, खरंच बिचार यश. खरंच रे बाबा, बिचार यश. किती बिचार यश ना? अरे यश, यश, एक मिनिट ऐकतं माझं. काय तू पडलं? रिअली सॉरी यार या डब्यासाठी. इट्स ओके, तुला माफ केलं. थँक्यू. आज माझा मूड खूप छान आहे. हो, आजचा दिवस माझ्यासाठी खूप लकी आहे. का ग? आज मला माझा डबा परत मिळाला. आज माझ्या ऍडव्हान्स सॅलरीचं काम पण होईल असं वाटतंय. तुझं काम पण झालं पाहिजे ना? माझं कुठलं काम? एक मिनिट. शेफाली. हा नेहा, इथे आहे ना? बोल ना. शेफाली, तुला यश कसं वाटतं? यश यश सुपर क्यूट, व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइंड. See? तसं नाही, लाईफ पार्टनर म्हणून कसा वाटतो? देवा. ए हॅलो नेहा, तुला माहितीये ना, पार्टनर म्हणून मी फक्त समीर सरांकडेच बघते. हे बघ, नाही म्हणजे यश, तू खूप छान आहेस, तू सुपर क्यूट आहेस. पण माझं ठरलंय रे, मला ना 500 करोड वालाच हवाय. त्यामुळे समीर सर माझ्यासाठी परफेक्ट आहेत. पण त्यांचं आधीच कोणावर प्रेम असेल तर? नाही आहे ना, असं काही नाहीये. नाहीये ना यश? ऑफकोर्स नॉट. हा. तुमची जोडी किती छान दिसतेय. काही बोलतेस. आणि तसे समीर सरांचं काही असलं ना तरी मी पाडेन त्यांना माझ्या प्रेमात. आणि प्रेमाचं काय आहे, कितीही वेळा होऊ शकतं. कितीही वेळा? हो, आता मलाच नाही का 3-4 वेळा तरी झालंय. आणि कधी कधी ना प्रेम आपल्या समोर असतं पण दिसत नाही.